सध्या काही दिवसामध्ये श्रावण महिना येऊन ठेपला आहे. आषाढ संपतो, श्रावण चालू होतो. श्रावण महिन्यात 12 मासातील पवित्र महिना मानला जातो. या महिन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शुभ कार्य, देवतांची पूजा, महादेवाची आराधना, उपवास, कीर्तन, संगीत अशा विविध कार्यक्रमाचं आयोजन या महिन्यात केलं जातं. कारण असं म्हणतात की या महिन्यामध्ये केलेली सर्व कार्य शुभ असतातच, पण जर या महिन्यात आध्यात्मिक गोष्टी जर घरामध्ये केल्या तर घरात सुख, शांती, ऐश्वर्य प्राप्त होते असा हा महिना. त्यामुळे या महिन्यात मांसाहार केला जात नाही आणि या महिन्यात काही लोक महिनाभर उपवास करतात आणि काही लोक प्रत्येक सोमवारी उपवास धरून महादेवाची पूजा करतात. तर या श्रावण महिन्याची काही माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना आणि इतरांना देणार आहोत. धार्मिक दृष्टिकोनातून श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेसाठी एक विशेष काळ आहे. या महिन्यात उपवास, रुद्राभिषेक आणि शिवपूजा महत्त्वाचे आहे. अनेक मान्यतेनुसार तामसिक अन्न खाल्ल्याने शरीर आणि मनाची शुद्धता बिघडते, ज्यामुळे पूजेचे पूर्ण फायदे मिळत नाहीत. अन्नाचे 3 भाग केले आहेत: सात्विक, राजसिक आणि तामसिक. सात्विक अन्न शरीराला ऊर्जा देते, तसेच मन शांती आणि शुद्ध करते. तर मांस आणि मासे यासारखे तामसिकांना नकारात्मक भावना, राग आणि आळस वाढवते. म्हणून श्रावण महिन्यातील पवित्र महिन्यात तामसिक अन्नाचा त्याग करणे आणि सात्विक अन्न खाणे केवळ आरोग्यासाठीच नाही, तर मन आणि आत्म्याच्या शुद्धीसाठी देखील आवश्यक मानले जाते. सर्वप्रथम आपण श्रावण महिन्यात लोक उपवास पकडतात. हा उपवास म्हणजे काय त्याच्यावरती थोडं आपण बोलणार आहे. आणि या उपवासाला कोणते कोणते पदार्थ खायचे असतात आणि कोणते कोणते पदार्थ खायचे नसतात हे पण आपण समजून घेणार आहोत. उपवास म्हणजे काय आणि तो कसा करावा या संदर्भात खूप गैरसमज लोकांमध्ये आहेत आणि पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीप्रमाणे लोक उपवास करत असतात. तो उपवास शरीरासाठी किती हानिकारक असतो याची त्यांना कल्पनाच नसते. त्यामुळे आज आपण या उपवासावरती दृष्टी टाकणार आहोत, जेणेकरून इथून पुढे उपवास म्हणजे काय आणि तो कसा करावा याविषयी लोकांची जी काही अंधश्रद्धा आहे ती थोड्या प्रमाणात दूर होईल अशी अपेक्षा करतो. देवावर श्रद्धा असणे खरंच खूप चांगली गोष्ट आहे, पण श्रद्धा ही कधीही अंधश्रद्धेत बदलू नये एवढीच अपेक्षा असते. बरेच जण देवाची पूजा आराधना करतात, परंतु काही जण श्रद्धेमध्ये एवढे वाहून जातात की ते काय करतात याची त्यांना कल्पनाही नसते. त्यातीलच एक प्रकार म्हणजे उपवास. उपवास म्हणजे काय तर लोकांचा असा गैरसमज आहे की दिवसभर आपण अन्न पाण्याविना राहिलो तर देवाचे आपल्यावरती आणि आपल्या बाबतीत चालणाऱ्या घटित घटना या दूर होतात. घरामध्ये देवाचा आशीर्वाद प्राप्त झाल्याने सुख, शांती, समृद्धी मिळते. त्यामुळे काही जण अन्न पाण्याविना कडक उपवास करतात. मित्रांनो, तर आपण कोणता उपवास करतो हे कोणालाही माहीत नसतं. श्रावण महिन्यामध्ये महादेवाची आराधना करण्यासाठी त्याच्या नावाने श्रद्धेने लोक उपवास करतात. त्यामध्ये 2 प्रकारचे लोक असतात. एक असतात ते अन्न पाण्याविना करतात आणि एक असतात ते दररोजच्या आहाराच्या दुप्पट आहार करून उपवास करतात. खरं तर वरील एकही प्रकार हा श्रावणातील उपवास नाही. उपवास म्हणजे उप याचा अर्थ असा आहे, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. देवाच्या जवळ राहणे म्हणजे उपवास. देवाच्या जवळ म्हणजे काय तर कामधंदा सोडून देवाच्या मंदिरात जाऊन बसणे नाही, तर आपले काम करत देवाचे नामस्मरण करणे आणि दिवसभरात आपल्या हातून चांगले कर्म घडवणे, कोणाला वाईट न बोलणे, म्हणजेच आपण देवाच्या जवळ असतो असा असतो उपवास. पण माणसाने त्याची व्याख्याच बदलून टाकली. उपवास म्हणजे वेगवेगळ्या पदार्थांचं सेवन करणे असंच काही करून टाकलं. आता महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये उपवासाला खाल्ला जाणारा सगळ्यात जास्त जर कोणता पदार्थ असेल तर तो आहे साबुदाणा. आणि हा साबुदाणा उपवासाला चालतो हे कोणी ठरवलं माहीत नाही, पण उपवासाला भरपूर प्रमाणात साबुदाणाच खाल्ला जातो. हा साबुदाणा पचनास खूप जड असतो, तरीही लोक उपवासा दिवशी या साबुदाण्याचे सेवन करतात आणि चहा कॉफीचे जास्त प्रमाणात सेवन करतात.
साबुदाणाचे इसवी सन 1944च्या आसपास भारतात उत्पादन प्रथम तामिळनाडूमध्ये सेलम येथे कुटीर उद्योगाच्या स्वरूपात सुरू झाले. यात प्रथम कसावा या वनस्पतीच्या मुळापासून दूध काढतात, त्याला टॅपिओका म्हणतात. ते घट्ट झाल्यावर त्यापासून छोट्या छोट्या गोळ्या बनवतात, त्याला साबुदाणा म्हणतात. डच, इंग्रज, पोर्तुगीज यांनी साबुदाणा भारतामध्ये पहिल्यांदा आणला. वैज्ञानिक दृष्टीने उपवास का केला जातो हे पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल आपल्या पूर्वजांनी किती विचारपूर्वक सर्व गोष्टी केलेल्या आहेत आणि त्या जर गोष्टी आपण त्या पद्धतीने पालन केल्या तर कोणत्याही प्रकारची मानसिक, शारीरिक किंवा नैसर्गिक हानी होण्याचे प्रमाण कमी राहणार आहे. श्रावण महिन्यात महिनाभर उपवास का पकडला जातो? या महिन्यामध्ये पाचक रसांची निर्मिती शरीरामध्ये कमी प्रमाणात तयार होते. पाचक रसामुळे आपण खाल्लेले अन्न हे पचन होण्यास शरीराला मदत होते आणि पाचक रस जर कमी प्रमाणात तयार झाले तर पचनात जड असणारे अन्न पचन होत नाही आणि त्यामुळे शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होतात. त्यामुळे या महिन्यामध्ये मांसाहार किंवा जड पदार्थ खाण्यास मज्जाव करण्यासाठी उपवासाची सुरुवात झाली. आता तुम्ही श्रावण महिन्यात पाचकरस कमी प्रमाणात का तयार होतो? तर पचनाचा स्वामी हा सूर्य आहे आणि श्रावण महिन्यामध्ये पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे या महिन्यामध्ये सूर्यदर्शन जास्त वेळ होत नाही. त्यामुळे सूर्याच्या किरणापासून माणसाच्या शरीरात जी पाचकरस तयार केले जातात ते कमी प्रमाणात तयार होतात. त्यामुळे श्रावणात उपवास पकडले जातात. या महिन्यामध्ये माणसाची तापसी वृत्ती वाढते, त्यामुळे तो दिवसभर आळसात राहतो आणि त्याला सतत झोप येते आणि सतत झोप आल्यामुळे तामस गुण वाढतात. त्यामुळे उपवास करणे या महिन्यामध्ये फायद्याचे असते. उपवास करणे म्हणजे या महिन्यामध्ये पचनास हलके सात्विक अन्नाचे सेवन करणे असा त्याचा अर्थ होतो. परंतु आपल्या काही लोकांनी त्या उपवासाची व्याख्याच बदलून टाकली. परमात्म्याने दिलेल्या अन्नाचा नाश होणार नाही याची काळजी घेऊन अन्नाला नावे न ठेवता जेवण करणे, ज्याच्या आशीर्वादाने अन्न मिळाले त्याचं स्मरण करत अन्न खाणे अशा प्रकारे उपवास केला जातो. मग उपवासा दिवशी काय खावे? तर पचनास हलके असणारे अन्न, फळे किंवा फळांचा रस असा आहार श्रावण महिन्यात ठेवावा. श्रावण महिना हा इतर महिन्यापेक्षा पवित्र महिना मानला जातो. या महिन्यामध्ये महादेवाची पूजा केली जाते. त्या महिन्यामध्ये भगिनी पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जवस महादेवाच्या पिंडीवरती वाहतात आणि महादेवाची पूजा करतात. सर्वात पहिला सण येतो तो म्हणजे नागपंचमी. या दिवशी घरोघरी मातीच्या नागांची पूजा केली जाते किंवा भिंतीवर नागाचे चित्र काढून त्याचे पूजन केले जाते. महिला या दिवशी झिम्मा, फुगडी, झोपाळ्यावरती झोपाळा खेळणे अशा प्रकारचे विविध खेळ खेळतात. नागपंचमी साजरी करत असतात. याच दिवशी सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा या गावामध्ये जिवंत नागाची देखील पूजा केली जाते. नंतर नारळी पौर्णिमा येते. हा कोळी बांधवांचा सण असतो. यामध्ये समुद्रामध्ये नारळ सोडून कोळी बांधव आपल्या मासेमारीला सुरुवात करतात आणि आपल्या मासेमारी उद्योगाला भरभराटी येण्यासाठी देवाला वंदन करतात. नारळी पौर्णिमे दिवशी रक्षाबंधन हा एक बहीण भावाच्या प्रेमाचा प्रतीक असणारा सण याच महिन्यात साजरा केला जातो. त्यानंतर गोकुळाष्टमी येते. गोकुळाष्टमी दिवशी श्रीकृष्णाचा जन्माष्टमीचा दिवस साजरा केला जातो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला म्हणजे दहीहंडी मानवी साखळी पद्धतीने थर तयार करून दहीहंडी साजरी केली जाते. दहीहंडीनंतर पिठोरी अमावस्या येते. पिठोरी अमावस्येला पिठापासून बनवलेल्या दिव्यापासून देवाची पूजा केली जाते आणि पिठापासून बनवलेल्या फळांचा देवाला नैवेद्य दाखवला जातो. यानंतर याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांचा मित्र असणारा बैल याचा बैलपोळा साजरा केला जातो आणि त्याला सजवून गावातून
ठिकठिकाणी वाजत गाजत त्याची मिरवणूक काढण्यात येते। असा हा इतर महिन्यामध्ये सर्वश्रेष्ठ आणि पवित्र असा हा श्रावण महिना आपल्या येथे साजरा केला जातो। या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांमध्ये पूर्वापार चालत आलेले थोडेसे काही चुकीच्या पद्धतीने केली जाणाऱ्या गोष्टी याच्यावरती आपण फोकस टाकण्याचा प्रयत्न केला आहे। आशा आहे की या व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर सर्वजण उपवास पकडण्याची योग्य पद्धत आणि योग्य आहार चालू करतील आणि श्रद्धेने श्रावण महिन्यामध्ये देवाची आराधना करतील अशी अपेक्षा करतो। यावरून असं लक्षात येतं की आपण आपल्या शरीरासाठी उपवास करत असतो, तर तो फक्त एक महिन्यासाठी न करता जर वर्षभर आपण सात्विक पद्धतीचे अन्न सेवन केलं आणि नित्य नियमाने व्यायाम व योगासने जर आपण केली तर आपल्याला कोणत्याही आजाराची भीती राहणार नाही। आपलं शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राहील आणि याची सध्याच्या काळामध्ये प्रत्येकासाठी खूपच गरज आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक जरूर करा। चला तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबतो। नंतर भेटू एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।